मित्रांनो, आपण बेड पद्धत टोकन करत आहे. तर हे पहिले आपण तुरीचं टोकन करत आहे. तुमच्यासमोर तुरीचं बी टाकलेलं आहे. तर हा एक बेड, त्याच्यानंतर हा एक बेड रिकामा आहे आणि त्याच्यानंतर हा एक बेड. तर एक बेड मधात अंतर सोडून आपण तुरीचं टोकन हे करत आहे. याच्यानंतर आपण जे मधात राहिलेली जागा आहे त्याच्यामध्ये सोयाबीन लावणार आहे. तर ते सुद्धा मी तुम्हाला समोर दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच टोकन पद्धत सोयाबीन आपण मागच्या वर्षीसुद्धा पेरली होती, सोयाबीन आणि तसेच तूरसुद्धा. तर त्याला बेस्ट म्हणजे चांगला उतार आलेला आहे. तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये ते व्हिडिओसुद्धा आहेत. आणि यंदासुद्धा आपण टोकन पद्धत करत आहे. तर व्हिडिओ पूर्णपणे पहा, तेव्हाच तूर आणि त्याच्यासोबत सोयाबीनसुद्धा आम्ही टोकन कशी करतो हे तुम्हाला पूर्णपणे माहीत होऊन जाईल. हे पाहू शकता तुम्ही, 6 इंची म्हणजे जवळपास 6 बोटं आपलं अंतर बसते, इतक्या अंतरावर आपली टोकन चालू आहे. तर प्रत्येक ह्याच्यामध्ये एक दाणा किंवा 2 दाणा, 6 इंचावर 2 दाणे हे पडतात. हे पाहू शकता, इथे 2 दाणे आहेत. त्याच्यानंतर हे इथे तर इथे एकच दाणा सापडलेला आहे. डबल 1 ते 2 दाणा असेल पण तो सापडत नाही. तर असे 6 इंचावर म्हणजे प्रत्येक 6 इंच अंतरावर एक दाणा किंवा 2 दाणा हे टोकन आपण करत आहे. तर इथे पाहू शकता मित्रांनो, येताना हा बेड आपण आणला होता, एक बेडमध्ये सोडून दिला आणि ह्या बेडने तूर टोकन करत चाललेली आहे. तर टोकनचा खूप सारा फायदा आहे. बीसुद्धा खूप कमी लागतं. जवळपास एकरी सोयाबीनला 12 ते 13, जास्तीत जास्त 15 किलो बियापर्यंत एक नंबर टोकन होतं आणि उतारसुद्धा खूपच खास येतो. आणि तूरसुद्धा 2.5 किलो बस होते एका एकरामध्ये. तर चला आता आपण समोर पाहू.